नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ढोल ताशा पथकाचे सादरीकरण. प्रचंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढा. ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान. तर मोदीजी षंडांना बाजूला ठेवून माझ्याशी थेट लढा. ठाकरेंचं मोदींनाही आव्हान. मोदी शहांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलंय. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत का? ठाकरेंचा सवाल. तर एनडीएचं सरकार पडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल. वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून ठाकरेंचं विधान. काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. उखड पाठिंबा म्हणजे बिनशर्त. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला. पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजले ना 12 असं म्हणतायत. उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. 400 पारचा नारा देणाऱ्या मोदींचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. मोदी जन्माला येताना 400 खुळखुळे घेऊन आले होते. संजय राऊत यांचा मोदींना टोला. डोममध्ये डोम कावळ्याचं संमेलन. शिंदेंच्या डोम एनएससीआय सभागृहातल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून राऊतांचा टोला. ज्यांच्या चंद्रपुरात नख उपटले ते लंडनला वाघनखं आणायला चालले. उद्धव ठाकरे यांचा मुनगंटीवार यांना टोला. विधानसभा निवडणुकीसाठी मोदी शहांना सांगून 100 जागा घ्या. 90 जागा निवडून नाही आणल्या तर तुम्ही म्हणाल ते करू. शिंदे गटाच्या रामदास कदम यांचं मोठं विधान. महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ. महायुतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट चांगला. अन्नदाराव अडसूळ यांचं विधान. महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं शिंदे गटाच्या तिसऱ्या नेत्याचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार. दिल्लीमधून भाजपच्या कोर कमिटीमध्ये निर्णय. कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही. लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक. भाजपच्या कोर कमिटीची भूमिका. बारामतीची निवडणूक संघर्षाची निवडणूक होती. दिल्लीपासून शक्ती लागली होती. काटेवाडीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. बारामतीमध्ये नेत्याचं दुकान चाललं नाही. लोकसभेला जे केलं तेच विधानसभेलाही करायचं. राज्य हातात घ्यायचं. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. शरद पवार स्वतंत्र लढतील म्हणून त्यांचं असं वक्तव्य. येत्या काळामध्ये महाविकास आघाडी राहणार नाही. संजय शिरसाट यांची टीका. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काटेवाडीमध्ये दहशत होती. काटेवाडीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर. नागरिकांना धमक्या येत होत्या. युगेंद्र पवार यांचा हल्लाबोल. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही. महायुतीमध्ये मात्र महाभारत आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा महायुतीमधल्या नेत्यांवर निशाणा. छगन भुजबळांसह अनेक नेते आमदार पक्ष सोडतील. अधिवेशनामध्ये निधी घेऊन पक्षाला रामराम करतील. रोहित पवार यांचा मोठा दावा. रोहित पवारांनी आधी स्वतःच्या घराकडे लक्ष द्यावं, मग आमच्यावर बोलावं. सुनील तटकरेंचा रोहित पवारांवर निशाणा. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ आणि जरांगेने एकत्र यावं, बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी दुसरा सल्ला द्यावा, जरांगेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबाबत पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र. सरकारनं भूमिका स्पष्ट करावी. हाकेंच्या उपोषण स्थळी भेट द्यावी, पत्रातून विनंती. सगळे सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही. सगळे सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही. मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. मराठा समाज फडणवीसांच्या विरोधात घालवण्याचं काम गिरीश महाजनांनी करू नये. फडणवीसांना अडचणीत आणण्याची गिरीश महाजनांची चाल. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मनोज जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार. 6 जुलैपासून हिंगोलीतून दौऱ्याला सुरुवात करणार. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार. जरांगेंकडून स्पष्ट. अब्दुल सत्तारांसारख्या औरंगजेबांना घाबरत नाही. मी शिवरायांचा मावळा. सत्तारांनी टोपी काढायला मला बोलवावं. रावसाहेब दानवेंची सत्तारांवर बोचरी टीका. शिंदेंनी सत्ताराबद्दल निर्णय घ्यावा. रावसाहेब दानवेंची मागणी. फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत कोर कमिटीमध्ये चर्चा नाही. भाजप नेते रावसाहेब दानवेंची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार. दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार. सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा बारामतीमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेणार. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळांचा महायुतीला झटका. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवाळांचा पाठिंबा. गुळवेंचं काम करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना.
मंत्री धर्माराव बाबा आत्राम गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती, आरोग्याच्या कारणामुळे अजितदादांशी बोलून निर्णय घेणार. सर्व मतभेद विसरून आता जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येणार. कामानिमित्त लवकरच विखे पाटलांची भेट घेणार. नगरचे खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. अरविंद केजरीवालांना न्यायालयीन कोठडीमध्ये 3 जुलैपर्यंत वाढ. कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल अटकेत. अमरावती जिल्ह्यामधल्या वरुड मोर्शी मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजप पदाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार द्यावा, कार्यकर्त्यांची मागणी. पेपर फुटल्याच्या संशयामुळे यूजीसी नेट परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून सखोल चौकशी केली जाईल, शिक्षण मंत्रालयाची मागणी. सीईटीच्या गुणवत्ता यादीमध्ये गोंधळ नाही. राज्य सामायिक प्रवेश कक्षाचे आयुक्तांकडून स्पष्ट. काही विद्यार्थी संघटनांकडून गुणवत्ता यादीमध्ये गोंधळ असल्याचा वापर. 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुट्टी कायम ठेवा, वैद्यकीय विद्यार्थ्यांची मागणी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सलग पेपर घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध. सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या शाळांवर छडी. शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्यास कारणे दाखवा नोटीस. सीएसएमटी हावडा एक्सप्रेसचं शयनयान हटवलं. पालघर जिल्ह्यामधल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी. वाढवण बंदराच्या विकासासाठी 76,200 कोटींची मंजुरी. धारावीमध्ये पुनर्वसनातील घरं दिल्याशिवाय एकही झोपडी पाडली जाणार नाही. पात्रता निश्चित झाल्यानंतर झोपडपट्टी वासियांना घराचा ताबा दिला जाणार. धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनीकडून स्पष्ट. मुंबई महापालिका मुख्यालयाला बॉम्ब न उडवण्याची ईमेलद्वारे धमकी. केएनआर गटाकडून हे दहशतवादी कृत्य करण्यात आल्याचं ईमेलमध्ये नमूद. मात्र पोलिसांनी तपासणीमध्ये काही संशयास्पद आढळलं नाही. वांद्रे कुर्ला संकुल शिव उड्डाण पुलावर अवजड वाहनांना बंदी. उद्या रात्रीपासून सुरक्षा कारणास्तव वाहतुकीला प्रतिबंध. मुंबईतल्या गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाण पुलाच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात. 1 जुलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता. भोर आणि महाडला जोडणाऱ्या वरंध घाटामध्ये दरड कोसळली. संरक्षण कठड्यात उठल्यानं वरंध घाटातील रस्ता धोकादायक. पुण्यामधल्या रिंग रोडच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. सातारा रस्ता बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा समावेश. रुग्णालयामध्ये गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश. रुग्णाचा मृत्यू, बिल माफीसाठी गोंधळ घालणाऱ्यावर कारवाईचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. परीक्षा शुल्क माफीसाठी 3,70,00,000चा निधी मंजूर. दुष्काळग्रस्त भागामधल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता. पुण्याच्या पानशेत पाटबंधारे वसाहत परिसरामध्ये अंतर्गत रस्ते आणि विकास कामांचं भूमिपूजन. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून विकास कामांना सुरुवात. विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. मुंबईचा किनारपट्टी भागावर पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईच्या किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज. किनारपट्टीसह पश्चिम घाटामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये वाढ. भंडारामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर दापोलीसह खेड आणि चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी ओढे नाले प्रवाहित. धुळे तालुक्यामध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. शेतकऱ्यांकडून मका लावण्याला सुरुवात. यंदा कपाशीच्या ऐवजी मका पिकाला शेतकऱ्यांचं प्राधान्य. पहिल्याच पावसामध्ये बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहराजवळील नाल्याला पूर. नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे काठावरील घरामध्ये पाणी. नांदेड शहरामध्ये दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना रेनकोटचं वाटप. विठ्ठल डक यांच्याकडून 2,000 रेनकोटचं वाटप. नांदेडमध्ये मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. पावसाला दडी मारल्यानं तुषार सिंचनाद्वारे शेतीला पाणी देण्याची वेळ. धुळे जिल्ह्यामध्ये चाऱ्याचा पुरवठा कमी असल्यानं दरामध्ये वाढ. शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट. हिरव्या चाऱ्याच्या दरामध्ये यावर्षी दुपटीनं वाढ. नागपूरमध्ये पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रामध्ये गर्दी. सोयाबीन आणि तुरीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानंतरही 179 विहिरी अधिग्रहित, तर 12 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची माहिती. भंडारा जिल्ह्यामध्ये आंधळगावमध्ये 15 वर्षांनंतर भरला बैल बाजार. माजी आमदार चरण वाघमारेंची उपस्थिती.
गोंदियामध्ये वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून खून करणाऱ्या आरोपीला अटक. रेल्वेमध्ये पदार्थ विकण्याच्या वादातून झाली होती मारहाण. नवल बजाज यांची एटीएसच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. नवल बजाज नवे एटीएस प्रमुख. परभणीमध्ये पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी शारीरिक मोजमापानंतर 281 उमेदवार पात्र. परभणीमध्ये 111 शिपाई आणि 30 चालक पदांसाठी भरती. 11,000 विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेसाठी केली नोंदणी. धुळे तालुक्यामधल्या रानमळा ते पंढरपूर पायी दिंडीला सुरुवात. दिंडीमध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग, तर दिंडीतून गावागावात भजन, भारुड आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन. गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यामधून वाशिम जिल्ह्याच्या दिशेनं प्रस्थान. पातूरच्या घाटातील पालखीची दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, मात्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्यानं कांद्याला 3,000चा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सध्या 2,000 प्रति क्विंटलचा दर. केंद्र सरकारकडून खरीप पिकांसाठी MSP वाढवण्यास मंजुरी. एकूण 14 पिकांच्या MSPमध्ये वाढ. कापसासाठी 7,121 रुपये प्रति क्विंटल, तर तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटल MSP. पालघर जवळच्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदराच्या विकासासाठी 76,200 कोटी रुपये मंजूर. जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित सुनावणी 15 जुलैला होणार. ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र संताप व्यक्त. जळगाव विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान लँड करताना धावपट्टीवरून घसरलं. वेग कमी असल्यानं सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. ठाण्याच्या विरारमध्ये पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून जावयाने केली सासूची हत्या. आरोपी जावई विरोधात गुन्हा दाखल करून अटक. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरातून 60,000ची रक्कम आणि 4 ग्रॅम सोन्याची पोत केली लंपास. पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू. दिल्लीमध्ये पाणी प्रश्नाविरोधात भाजपचं भांडे फोडून आंदोलन. तर आपचे आमदार आणि मंत्री पाणी विकत असल्याचा भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचा आरोप. राजधानी दिल्लीमधील पाण्याचा प्रश्न भीषण. पाणी पुरवठा मंत्री आतिशी यांचे मोदींना पत्र. 21 जूनपर्यंत दिल्लीला 100 MGD पाणी मिळालं नाही तर उपोषण करणार. आतिशी यांचा इशारा. मोदींकडून बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन. अंतरिम कुलगुरू प्राध्यापक अभय कुमार सिंग यांच्या हस्ते मोदींचा सत्कार. T20 विश्वचषकामध्ये सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढत. रात्री 8 वाजता रंगणार सामना. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये करणार मोठी गुंतवणूक. मुरलीधरन 1,400 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची कर्नाटकचे मंत्री MB पाटील यांची माहिती. सलग 2 एकदिवसीय सामन्यामध्ये शतकं झळकवणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 60 शतकांसह मानधनाकडून मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी.